एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. धिस इज शरद खेडकर. सगळं इंग्लिश मध्ये झालं ना? ओके, काय हरकत नाही. आपण इडियम्स पाहतोय बघा. पालायन सुरी मधील इडियम समजून घेतोय आणि पालायन सुरी मधील इडियम संपल्याच्या नंतर आपण ब्लॅक बुक या पुस्तकातील इडियम्स पाहून घेऊयात. पुणे इंग्लिश क्लब मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. यू आर वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. माझ्याविषयीची थोडीशी इन्फॉर्मेशन मला असं वाटतं की मी जर तुमच्या समोर शिकवतोय तर द्यायला पाहिजे. यूपीएससी सीडीएस उत्तीर्ण, देन एसएसबी इंटरव्ह्यूज, एमपीएससी मेन्स, सेट तीन विषयात सेट उत्तीर्ण वगैरे ते सगळं आहे, काय अडचण नाही. कोणाला बघायचं असेल तर थांबून त्याला पॉज करून तुम्ही पाहून घेऊ शकता. चला पुढे. चला, एक एक इडियम आपण सुरुवात करतोय. इडियम वाचणं, त्याच्यानंतर इडियमचं मिनिंग सांगणं, त्यानंतर सेंटेन्स सांगणं, अशा प्रकारे इडियम एक्सप्लेन करतोय, ती तुम्ही लक्षात घ्यायची आहे. पहिली इडियम आहे बघा, टू ड्राईव्ह अ हार्ड बार्गेन. म्हणजे काय? तुम्ही जेव्हा भाजी मंडईत वगैरे जाता, मंडईमध्ये जाता, तुम्ही त्या ठिकाणी जेव्हा ते खरेदी करत असता, तुम्ही जे बोलता बघा की त्यांनी सांगितलं का एखादी भाजी आहे, त्या भाजीची जोडी समजा 20 रुपयाला आहे, तुम्ही त्यांना 10 रुपयाला मागता, 12, 13 रुपयाला, 15 रुपयाला मागता. ते सांगतात की 18 रुपये द्या, 15 रुपये द्या. हे जे असं बार्गेनिंग असतं ना, त्याला म्हणतात टू ड्राईव्ह अ हार्ड बार्गेन. परंतु आता ते बार्गेनचं मिनिंग सांगितलं मी तुम्हाला, परंतु टू ड्राईव्ह अ हार्ड बार्गेन याचा अर्थ बघा काय? जेव्हा तुम्हाला समोरच्याने 20 रुपये सांगितले आणि तुम्ही त्याला 5 रुपये सांगता, याचा अर्थ काय? तुम्ही जे सांगताय म्हणजे समोरच्याने जे सांगितलं 20 रुपये आणि तुम्ही जे सांगताय 5 रुपये, हे काय आहे? अनकॉम्प्रोमाइजिंग आहे. म्हणजे डील होताना जेव्हा त्याच्यामध्ये फार अंतर आहे, कोणतरी सांगताना 20 रुपये सांगतो, तुम्ही 5 रुपये सांगताय, 15चं अंतर आहे. जर समोरच्याने 20 रुपये सांगितलं, तुम्ही 15 सांगितलं, तर आपण तोडगा काढताना त्याच्या मधला तोडगा काय काढू शकतो? 17 किंवा 18, बरोबर का? मग जेव्हा तुम्ही अनकॉम्प्रोमाइजिंग, जे कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही, अशा प्रकारे जेव्हा बोलता डील मध्ये, तेव्हा त्याला म्हणतात टू ड्राईव्ह अ हार्ड बार्गेन. सेंटेन्स मध्ये यूज बघा, ड्रायव्हिंग अ हार्ड बार्गेन इज फेअर. तुम्ही हार्ड बार्गेन करू शकता, बट नेव्हर चीट वन्स द डील हॅज बीन सील्ड. पण एकदा डील झाल्याच्या नंतर तुम्ही याच्यामध्ये धोका नाही द्यायला पाहिजे. मिनिंग लक्षात आलं? टू ड्राईव्ह अ हार्ड बार्गेन. नेक्स्ट, टू ईट हंबल पाय. म्हणजे काय? टू ऍक्सेप्ट दॅट वन वॉज रॉंग. ऍक्सेप्ट करणं की एखादी व्यक्ती काय आहे? रॉंग आहे किंवा रॉंग होती. मग तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर बघा, या ठिकाणी या समोरच्याला याने झापलं, मार झापलं, मग याने ऍक्सेप्ट केलं की ओके, आय वॉज रॉंग. अशा प्रकारे हे फक्त इमेज लक्षात असू द्या. कशासाठी? टू ईट हंबल पाय, टू ऍक्सेप्ट दॅट वन वॉज रॉंग. सेंटेन्स बघा, ही हॅड टू ईट हंबल पाय when his statements were fact checked and found to be incorrect. त्याला ऍक्सेप्ट करावं लागलं की तो रॉंग होता, कारण त्याचे जेव्हा स्टेटमेंट्स फॅक्ट चेक केले गेले आणि कळालं की तो इनकरेक्ट बोललाय. इथे लक्षात. सो टू ईट हंबल पाय म्हणजे काय? एखादा रॉंग होता, हे काय करावं लागलं? स्वीकार करावं लागलं, मान्य करावं लागलं की हा चुकलाय हाच. ओके. नेक्स्ट, टू एग ऑन. आपण म्हणतो ना समोरच्याला भडकावणं, समोरच्याला चेतवणं, पेटवणं, राईट? त्याला म्हणतात की टू एग ऑन. टू इन्स्टिगेट. इन्स्टिगेट म्हणजे अगेन उद्युक्त करणं. एखाद्याला एखादी कृती करण्यासाठी उद्युक्त करणे. टू इन्स्टिगेट. ओके. टू अर्ज हा सुद्धा एक मिनिंग होतो त्याचा. आता बघा, सम अपोजिशन लीडर्स एग्ड द वर्कर्स ऑन. म्हणजे मिनिंग त्याचा यूज कसा होईल सेंटेन्स मध्ये बघा, एग ऑन समोर आलाय बराच. अशा प्रकारे सेंटेन्स मध्ये एकत्र न येता सुद्धा अशा प्रकारे फोड होऊन येऊ शकतं. सम अपोजिशन लीडर्स एग द वर्कर्स ऑन टू गो ऑन अन इनडेफिनाइट स्ट्राईक. म्हणजे बेमुदत, इनडेफिनाइट म्हणजे अनिश्चित अशा, अनिश्चित. मराठीमध्ये तुम्ही जेव्हा वाचत असाल तेव्हा तसं लक्ष तुमच्या, अनिश्चित काळासाठी स्ट्राईक म्हणजे आंदोलन. मग जे काही विरोधी पक्षाचे नेते आहेत, विरोधी पक्षांचे काही नेते जे आहेत ते काय करतायत? वर्कर्सला सांगतायत की तुम्ही बेमुदत आंदोलनावरती वगैरे जायला पाहिजे, आंदोलन करायला पाहिजे. म्हणजे एक डॉन अशा प्रकारे ते त्यांना उद्युक्त करतायत, चेतवतायत, पेटवतायत. ओके. टू इन्स्टिगेट, टू एग ऑन या इडियमचा मिनिंग आहे. नेक्स्ट बघा, एल्बो रूम. आता एल्बो रूमचं मिनिंग सांगतो अगोदर. टू द फ्रीडम टू डू व्हॉट वन वॉन्ट्स. एखाद्या व्यक्तीला, हे बघा, वन हा सिंग्युलरिटी दाखवतो म्हणून व्हर्ब सुद्धा सिंग्युलर पाहिजे. फायनल टच या बॅच मध्ये या प्रकारे
जे ग्रामरला रिव्हिजन द्यायला पाहिजे ते मी सांगितलेलं आहे बघा सगळं लक्षात असावं म्हणून तुम्हाला आता पुन्हा एकदा सांगितलं. आता बघा एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्फिअर मध्ये डिसिजन्स घेण्यासाठी एक फ्रीडम पाहिजे असतं. 10वी झाल्यानंतर 10th झाल्याच्या नंतर 11वी 12वीला काय करायचं, सायन्स आर्ट्स कॉमर्स काय करायचं, त्यानंतर करिअरचा ऑप्शन काय असायला पाहिजे, अशा प्रकारे एखाद्याला पूर्ण फ्रीडम देणं याला म्हणतात एल्बो रूम. इथे लक्षात मी या ठिकाणी शिकवतोय तर मी लेक्चर रेकॉर्ड करत असताना मला जे बोलायचंय मला जे सांगायचंय या क्षेत्रामध्ये पूर्ण फ्रीडम असणे म्हणजे काय एल्बो रूम. अर्थात आपण अजिबात त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही, पूर्ण फ्रीडम आहे. तुम्हाला बऱ्याचशा लेक्चर्स मध्ये लक्षात येत असेल बघा मी जेव्हा शिकवतोय किंवा माझी एक पद्धत आहे त्याच्यामध्ये अजिबात अडचण नाही, मला जे बोलायचंय ते मी 100% बोलतो. एल्बो रूम द फ्रीडम टू डू व्हॉट वन वॉन्ट्स. एखाद्या व्यक्तीला जर काही करायचं असेल तर ते करण्याचं फ्रीडम असणे. द न्यू डिरेक्टर वॉज गिवन प्लेंटी ऑफ एल्बो रूम टू मॅनेज द थिंग्स ॲज ही लाईक. नवीन जो डिरेक्टर आहे त्याला पूर्ण फ्रीडम दिलं गेलं, त्याला जे काही करायचं असेल ते करण्यासाठी पूर्ण फ्रीडम दिलं गेलं. वॉज गिव्हन पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स आहे. नेक्स्ट याला काय म्हणू आपण एल्बो रूम पूर्ण स्वातंत्र्य देणे किंवा पूर्ण स्वातंत्र्य. टू एंड इन स्मोक एखादी गोष्ट काय ठरणे निष्फळ ठरणे. टू यील्ड नो प्रॅक्टिकल रिझल्ट. यील्ड म्हणजे काय शेवटी जे आपण त्याला काय म्हणतो एक निष्कर्ष म्हणूयात किंवा निष्कर्ष टाइप किंवा मग शेवटी जे एक आपण प्रोडक्शन असताना उत्पादन शेवटी रिझल्ट काय आहे ते त्याला म्हणतो आपण यील्ड. लिंकिंग ऑफ रिव्हर्स वॉज अ वेल मिनिंग प्रोजेक्ट बट अनफॉर्च्युनेटली इट एंडेड इन स्मोक. रिव्हर्सचं लिंकिंग करणं फार चांगला प्रोजेक्ट होता परंतु अनफॉर्च्युनेटली इट एंडेड इन स्मोक. दुर्दैवाने त्याच्यामधून काहीही बाहेर आलं नाही जे प्रोडक्टिव्ह असेल सबस्टेन्शियल असेल असं काहीही आलं नाही, सगळं काय ठरलं निष्फळ ठरलं. बघा एंड इन स्मोक इथे लक्षात सगळं काय निष्फळ ठरणं. टू एंड इन स्मोक. इनफ अँड टू स्पेअर हॅव्हिंग थिंग्स इन सफिशियंट क्वांटिटी. सफिशियंट म्हणजे पुरेसा, पुरेसा. क्वांटिटी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अमाऊंट म्हणतो. क्वांटिटी एखादी गोष्ट किती प्रमाणात आहे ते म्हणजे एखादी गोष्ट पुरेशा प्रमाणात असणे त्याला म्हणतात इनफ अँड टू स्पेअर. वापरण्यासाठी सुद्धा इनफ आहे आणि स्पेअर म्हणजे एक्स्ट्रा सुद्धा आहे. स्पेअर या शब्दाचा मिनिंग आहे एक्स्ट्रा. EXTRA. Although millions are suffering on account of acute inflation, the rich have enough and to spare. म्हणजे काय जरी मिलियन्स लाखो लोक, मिलियनचा अर्थ असतो 10 लाख, ओके मिलियन 10 लाख म्हणजे 1 मिलियन. Although millions are suffering on account of ही एक समजून घ्या लगेच on ACCOUNT अकाउंट ऑफ. ऑन अकाउंट ऑफ चं मिनिंग आहे च्यामुळे. ऑन अकाउंटचं मिनिंग आहे च्यामुळे. आता बघा ऑल्दो मिलियन्स आर सफरिंग ऑन अकाउंट ऑफ अक्यूट इन्फ्लेशन. तीव्र ज्याला आपण काय म्हणतो किंमत वाढ, चलनवाढ, तीव्र चलनवाढ किंवा किंमत वाढ याच्यामुळे काय झाले लाखो लोक काय होत आहेत अक्षरशः दुःखात आहेत, सफर करावं लागतंय. द रिच तरी सुद्धा द रिच हॅव इनफ अँड टू स्पेअर. परंतु श्रीमंतांकडे प्रचंड संपत्ती वगैरे आहे आणि एक्स्ट्रा सुद्धा आहे. अर्थात त्या अर्थाने हॅव्हिंग थिंग्स इन सफिशियंट क्वांटिटी म्हणजे त्यांच्याकडे काय आहे प्रचंड संपत्ती वगैरे आहे अशा अर्थाने. इनफ अँड टू स्पेअर. नेक्स्ट अँड आय वॉश. आता बघा अ डिसेप्शन दोन गोष्टी आहेत. डिसेप्शन म्हणजे काय करणे फसवणे. अँड आय वॉशचा मिनिंग हा सुद्धा एक होतो डिसेप्शन म्हणून आणि दुसरा आहे मेअर प्रोफेशन म्हणजे काय फॉर्मॅलिटी जी असते ना त्याला म्हणतात प्रोफेशन. मेअर प्रोफेशन म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून एखादी गोष्ट करणं. सेंटेन्स जे दिलंय मी ते मेअर प्रोफेशन या मिनिंगचं दिलंय म्हणजे हा मिनिंग मी एक्सप्लेन करतोय. द ऑथॉरिटीज हॅड ऑलरेडी डिसाइडेड विच कॅन्डिडेट्स टू अपॉइंट. ऑथॉरिटीजने अगोदरच ठरवून टाकलं की कोणत्या कॅन्डिडेटला घ्यायचंय आपल्याकडे, कोणत्या कॅन्डिडेटला अपॉइंट करायचंय. द इंटरव्ह्यू वॉज मेअरली अँड आय वॉश.
म्हणजे जो काही इंटरव्ह्यू घेतला गेला तो फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटी होता, म्हणजे फक्त एक प्रोफेशनचा पार्ट होता म्हणून तो इंटरव्ह्यू घेतलाय. अदरवाईज त्यांनी ऑलरेडी ठरवून ठेवलेलं आहे की कोणाला घ्यायचं. असं तुमच्याकडे काही ठिकाणी तुम्हाला पाहिलेलं दिसत असेल, राईट. सो आय वॉजचं मिनिंग आहे एखाद्याला फसवणं हा सुद्धा होतो, किंवा एखादी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून वगैरे एखादी गोष्ट करणं तो सुद्धा होतो. नेक्स्ट इडियम, टू फेस द म्युझिक. टू फेस द म्युझिक म्हणजे काय करणं, एखाद्यावरती ओरडणे. टू स्कोल्ड, टू SCOLD, टू स्कोल्ड म्हणजे एखाद्यावरती एखाद्याने चुकीचं जर काम केलं तर त्याला धमकावणे. यस, धमकावणे. आता बघा, टू फेस क्रिटिसिझम म्हणजे काय करावं लागणं, क्रिटिसिझम फेस करावं लागणं. म्हणजे माझ्याकडून जर काही चूक झाली तर मला कोणीतरी माझा सिनियर येऊन जर बोलला तर मला ते ऐकावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, आय हॅव टू फेस द म्युझिक. मला ते सहन करावं लागेल, मला ते फेस करावं लागेल. आता अर्थात कोणतरी येऊन ओरडलं, बोललं वगैरे कितीतरी बोललं ते आपण संगीतासारखं ऐकून घ्यायचं, जसं की संगीत चालू आहे. टू फेस द म्युझिक. आता लक्षात आलं, कोणतरी ओरडते आपण ते ऐकतोय आणि गाणे लागल्यासारखं ऐकतोय, संगीत चालू असल्यासारखं ऐकतोय. आता विसरणार नाही तुम्ही. इडियम पिक्चर लक्षात ठेवा. ही जे कार्टून आहे हे दुसऱ्या कार्टूनला काय करते, ओरडते, राईट. चला सेंटेन्स बघा. At whatever level the problem may arise, the department in charge has to face the music. ऑर्गनायझेशन मध्ये कोणत्याही लेवलला कोणाकडून काहीही चूक झाली तरी सुद्धा ते त्या ठिकाणचा जो सिनियर आहे, डिपार्टमेंट मधील जो सिनियर आहे त्याला काय करावं लागतं, हॅज टू फेस द म्युझिक. म्हणजे त्याला ते म्युझिक काय करावं लागतं, सहन करावं लागतं. समोरच्यांचे किंवा वरिष्ठांचे बोलणे खावे लागतात. इथे लक्षात, टू फेस द म्युझिक. नेक्स्ट, फेअर अँड स्क्वेअर. फेअर अँड स्क्वेअर याचा मिनिंग काय होतं बघा. फेअर अँड स्क्वेअर म्हणजे प्रामाणिक, जस्ट. जस्ट म्हणजे आपण म्हणतो जे न्याय्य आहे, ज्याच्यामध्ये अन्याय काहीच नाही असा. मग फेअर अँड स्क्वेअर, ऑनेस्ट, जस्ट. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, जस्ट म्हणजे न्याय्य, न्याय्य म्हणजे ज्या ठिकाणी अन्याय नाहीये, काहीच नाही असा. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. आता बघा, इमेज वरून लक्ष ठेवा. मी असा विचार केला, जर इमेज वरून जर मला सांगायचंय तर कोणताही कॉपीराईट नसलेली इमेज जे मला प्रामाणिकपणा सांगता येईल, ज्या ठिकाणी मला न्याय काय आहे ते सांगता येईल, तर मी माझी स्वतःची इमेज घेतली. दिस इज शरद खेडकर. दॅट मीन्स दिस वन. आता ऑनेस्ट आहे, प्रामाणिक आहे, म्हणजे तुमच्या कार्यात तुम्ही प्रामाणिक आहात, तुमच्या डिलिंग्स मध्ये तुम्ही प्रामाणिक आहात. तुम्ही फक्त आता एवढ्यावरून सुद्धा लक्ष ठेवू शकता की मी म्हणजे शरदने ही इडियम ही इमेज देऊन इडियम एक्सप्लेन केली आहे, फेअर अँड स्क्वेअर. ओके, म्हणजे मी फेअर अँड स्क्वेअर आहे असं त्याचा अर्थ. पीपल हु आर फेअर अँड स्क्वेअर इन देअर डिलिंग्स क्रिएट अ लॉट ऑफ गुडविल. गुडविल म्हणजे काय, सद्भावना. जर तुम्ही तुमच्या डिलिंग्स मध्ये ऑनेस्ट असाल, प्रामाणिक असाल, फेअर अँड स्क्वेअर असाल तर तुम्ही काय करता, सद्भावना तयार करता. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्याविषयी चांगलाच विचार करतात. अँड सून प्रॉस्पर, अर्थात तुमची काय होते, प्रॉस्पेरिटी सुद्धा लवकर होते, तुमचा विकास सुद्धा लवकर होतो. अशा अर्थाने इमेज तुम्ही विसरणार नाही. तुम्हाला असं वाटू शकेल की हे थोडंसं तसं मला व्हायला लागलं की स्वतःविषयीच बोलणं, स्वतःविषयी विचार करणं, इगोइस्ट, इगोटिस्ट, असं काही नाही. मला फक्त इमेज घ्यायची होती म्हणून मी इमेज घेतली. ओके, आणि ठीक आहे, चला आणखी एक मेसेज देऊन टाकतो. पुण्यामध्ये सदन स्टार मॅरेथॉन होते, त्या मॅरेथॉन मध्ये धावतानाचा हा एक फोटो आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही हेल्थच्या बाबतीत जर कॉन्शियस नसाल तर असायला पाहिजे. मी स्वतःविषयी सांगतो की मी स्वतः मॅरेथॉन रन करतो, म्हणजे मॅरेथॉन धावतो, आणि मलाही वाटतं की तुम्ही सुद्धा तुमच्या हेल्थच्या बाबतीत कॉन्शियस असायला पाहिजे. आरोग्याची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करता, याच्यामध्ये असं व्हायला नको की अभ्यासाकडे जास्त लक्ष देताना तुमचा स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष होते. सो ती काळजी नेहमीच घ्यायला पाहिजे. मी नेहमी टेलिग्राम लाईव्ह मध्ये सुद्धा हेच सांगतो. ओके, आरोग्याची काळजी घ्या. वाटलं तर इमेज त्यासाठी सुद्धा लक्षात ठेवा, अँड फेअर अँड स्क्वेअर साठी सुद्धा लक्षात ठेवा. नेक्स्ट, अ फेअर वेदर फ्रेंड. जेव्हा तुमची वेळ चांगली चालू आहे, जेव्हा तुमच्याकडे काही अडचण नाही, तुमच्याकडे पैसा, संपत्ती व्यवस्थित सगळं आहे, त्यावेळी तुमच्या बरोबर जे मित्र असतात आणि तुमच्यावर वाईट वेळ आली की ती जेव्हा सोडून जातात, तेव्हा त्यांना म्हणायचं अ फेअर वेदर फ्रेंड. फेअर म्हणजे काय, चांगला. वेदर म्हणजे काय, त्यावेळेचं वातावरण. मग जेव्हा चांगलं वातावरण आहे त्यावेळेचा मित्र,
जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा तुम्हाला सोडून जाणारा मित्र त्याला म्हणायचं अफेअर विथ अ फ्रेंड. जेव्हा त्याला तुमच्याकडून अपेक्षा होत्या, काही काही पाहिजे होतं, तेव्हा तुमच्याकडे येणारा, तुमच्याशी मित्र मैत्रीपूर्ण संबंध ठेवणार, फेअर वेदर फ्रेंड. वन हु इज अ फ्रेंड इन प्रॉस्पेरिटी ओनली. तुमच्या चांगल्या काळामध्येच तुमचा मित्र असणारा. आणि असे तुमच्या आजूबाजूला भरपूर सगळे भेटतील. नेहमीच बघा, इट इज बेटर टू बी फ्रेंडलेस दॅन टू हॅव ओनली फेअर वेदर फ्रेंड्स. म्हणजे फेअर वेदर फ्रेंड्स असण्यापेक्षा फ्रेंड्स नसलेलं बरं. बरोबर, वाक्य त्याचा अर्थाचा. सेंटेन्स फार इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवा. इट इज बेटर टू बी फ्रेंडलेस दॅन टू हॅव ओनली फेअर वेदर फ्रेंड. येस. नेक्स्ट, टू फॉल प्रे टू, टू बी विक्टिम ऑफ. विक्टिम म्हणजे काय ठरणे, बळी. टू बी विक्टिम ऑफ म्हणजे काय होणे, एखाद्या गोष्टीचा बळी ठरणे. ओके, एखाद्या गोष्टीचा बळी ठरणे. मग आता बघा, टू फॉल प्रे टू म्हणजे एखाद्या गोष्टीचा बळी ठरणे. कोणती कृती वगैरे होत असेल त्याचा बळी ठरणे. इमेज बघा, इमेज आहे, आता मी मराठवाड्यातला आहे, मी बीड वरून येतो, म्हणजे बीड हा माझा जिल्हा आहे. तर आमच्याकडे ना पाऊस कमी पडतो. आता पाऊस जेव्हा कमी पडतो त्यावेळी मग सरकारच्या पॉलिसीज असतील, दुष्काळ असेल, त्यानंतर पिकांवरती पडणारी रोगराई असेल, या सगळ्यांचा बळी आमचा शेतकरी ठरतो बघा. अर्थात कोणाला दोष द्यायला पाहिजे किंवा नाही द्यायला पाहिजे हे ते स्टेज नाहीये. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण त्याच्यावरती बोलू शकतो. टू बी विक्टिम ऑफ, एखाद्या गोष्टीचा बळी ठरणे. इयर आफ्टर इयर फार्मर्स इन महाराष्ट्र हॅव बीन फॉलिंग प्रे टू द ड्राउट्स अँड कमिटिंग सुसाइड्स. जे दुष्काळ पडतायत नेहमीच महाराष्ट्रामध्ये, त्याचे बळी शेतकरी ठरतायत. का? शेतकरी ठरतायत आणि ते सुसाईड सुद्धा करतायत. आणि सरकारकडे या सुसाइड्स वगैरे ज्या होत आहेत त्याचा क्लिअर कट आणि व्यवस्थित डेटा नसतो. जर असेल तर तो फार मोठा असेल म्हणून नसतो. ओके, कोणत्याही सरकारकडे, मी इथल्याच महाराष्ट्रातल्या सरकारकडे असं म्हणत नाही. चलो नेक्स्ट, टू फॉल फ्लॅट, टू फेल टू क्रिएट एनी इंटरेस्ट अँड इफेक्ट. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीमध्ये एखादा प्रभाव म्हणा किंवा एखादा रुची म्हणा, इंटरेस्ट, रुची तयार करण्यात वगैरे किंवा प्रभाव तयार करण्यात निष्फळ ठरणे, तयार करण्यात अपयशी ठरणे. He spoke in such a listless manner that his speech fell flat on the audience. म्हणजे तो असं काहीतरी बोलत सुटला, त्याच्याकडे मुद्दे नव्हते, मुद्द्याला धरून बोलत नव्हता, काहीतरी बोलत सुटला, अर्धा तास फक्त गप्पा मारत होता. and that fell flat on the audience. ऑडियन्सला ते काय चांगलं वाटलंच नाही, त्याचं बोलणं, त्याचं मुद्देच नव्हते, काहीतरी गप्पा मारत सुटला होता. मग काय, जो काय बोललाय, जे काही स्पीच दिलं त्याने, ते इंटरेस्ट तयार करणार नव्हतं किंवा विशिष्ट एखाद्या प्रकारचा प्रभाव तयार करणार नव्हतं. म्हणजे काय, हे फक्त आला आणि गप्पा मारून गेला, तशा प्रकारचं. टू फॉल फ्लॅट म्हणजे बघा, जर एखादी व्यक्ती आली आणि मग काय होणार, ती बोलायला लागली. बघा, ही वक्ता आहे, स्पीकर, तो आला, तो बोलायला लागला वगैरे, मग ऑडियन्स मध्ये आवाज सुरुवातीला फ्लॅट होता, शांत होता, ऑडियन्स शांत होती. वक्ता बोलायला लागला, मध्येच टाळ्या वाजल्या, आवाज वाढला. पुन्हा काहीतरी बोलला, मध्येच टाळ्या वाजल्या, आवाज वाढला, मध्येच टाळ्या वाजल्या, आवाज वाढला. राईट, म्हणजे तो डायग्राम अशा प्रकारची दिसेल. आणि एखादी व्यक्ती जी इंटरेस्ट क्रिएट करत नाहीये, ऑडियन्सला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतच नाहीये, मग तो बोलतोय आणि तो फक्त आपला गोंगाट चालू आहे खाली, इंटरेस्ट तयार होतो. म्हणजे काय, फ्लॅट लाईन आहे. म्हणजे काय, टू फॉल फ्लॅट. इंटरेस्टिंग आहे ना, अशा प्रकारे आहे. नेक्स्ट, टू फॉल शॉर्ट ऑफ म्हणजे एखादी गोष्ट कमी पडणे, एखादी गोष्ट कमी पडणे. टू बी लेस दॅन, आपण म्हणतो ना की जर आपल्या घरी एखाद्या जेवणाची पंगत असेल, 100 लोक येणार असतील, राईट, आपण त्याला म्हटलं की 100 लोक येणार आहेत, आपण प्लॅन केलं 100 लोकांना जेवू घालण्याचं, आणि आपले पाहुणे रावळे थोडेसे जास्त झाले, लहान लेकरांना घेऊन आले, काही लहान लेकर खिशामध्ये ना ते पान कापडाचे पिशवे घेऊन आले, खायला केली बुंदी, गावाकडे असतं बघा बुंदीवाला पार्ट, नुकती हा सुद्धा शब्द आहे. मग ते लहान लेकर आले, त्यांच्या खिशात पिशव्या वगैरे घेऊन आले, आपण 100 लोकांचं जेवण केलं होतं, जे लहान लेकर आले होते ते पिशव्या पण घेऊन गेले. काही लोकांबरोबर त्यांच्या घरचे नवरा बायको बी आले, 1-2 लहान लेकर बी आले. अशाने काय झालं,
साधारणतः 140 लोकांच्या आसपास लोक आले. मग जेवण कमी पडलं ना, म्हणजे जे पाहिजे होतं 140 लोकांना इतकं पाहिजे होतं ते कमी पडलं, राईट. म्हणजे कमी पडणं आहे ती गोष्ट म्हणतो ना आपण, ही गोष्ट कमी पडली. मला 80% पाहिजे होतं, 80% पाहिजे होते, मला पडले 75, म्हणजे कमी पडले. टू फॉल शॉर्ट, कमी पडले. ओके, टू बी लेस दॅन, एखाद्या गोष्टीपेक्षा कमी असणे. हर प्रोबेशन, प्रोबेशन म्हणजे काय, आपण ट्रेनिंग पिरियड म्हणतो बघा, ट्रेनिंग पिरियड. हर प्रोबेशन, याला मराठीमध्ये वर्ड आहे परिवीक्षा कालावधी, लिहून घ्या. परत असं नका म्हणू की इतका एक्झॅक्ट वर्ड कस काय भेटला. कोणतरी मेसेज केला होता मला एकदा की तुम्ही मराठीतले असे शब्द कस काय शोधून काढता. शोधून हे काय प्रॅक्टिस नाही केली की इथं मला कोणता वर्ड सांगायचा. जो वाचलेला आहे तो कधीतरी न्यूजपेपर रीडिंग मध्ये वगैरे आला आणि तो जस्ट मी सांगतोय. प्रोबेशन याला आपण म्हणतो परिवीक्षा कालावधी, प्रोबेशन पिरियड. ओके, म्हणजे तुम्ही तुमची एखाद्या पोस्टवर पदावर अपॉइंटमेंट झाल्याच्या नंतर अलीकडे जे आहे 2-1 वर्ष साधारणतः ट्रेनिंग पिरियड असतो किंवा प्रोबेशन पिरियड असतो, त्याला म्हणतो आपण परिवीक्षा कालावधी. हर प्रोबेशन वॉज एक्सटेंडेड बाय 1 year बिकॉज हर परफॉर्मन्स फेल शॉर्ट ऑफ द मॅनेजमेंट्स एक्सपेक्टेशन्स. मॅनेजमेंटचे जे एक्सपेक्टेशन्स होते त्यापेक्षा त्याचा काय झाला, परफॉर्मन्स शॉर्ट ठरला, कमी ठरला एक्सपेक्टेशनच्या, म्हणून त्यांचा प्रोबेशन, त्यांचा नाही तिचा प्रोबेशन पिरियड 1 वर्षाने वाढवलं. झाला असं की प्रोबेशन पिरियड चालू होता, ही जी दिदी आहे ही आपली फोन घ्यायची आणि गप्पा मारत बसायची, परफॉर्मन्स कमी झाला ना, म्हणून 1 वर्षाने प्रोबेशन पिरियडच वाढवून टाकलं. इथे लक्षात. चल, टू फॉल टू समवन्स लॉट, टू फॉल टू समवन्स लॉट, समवन्स पॉझिटिव्ह केस आहे. पॉझिटिव्ह केस काय आहे समजून घ्यायचं असेल तर फायनल टच मध्ये तुम्हाला ते अनुभवायला भेटेल, शिकायला भेटेल. फायनल टच ही आपली पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशन वरती असणारी ग्रामर रिव्हिजन बॅच आहे. समवन बीइंग चूजन टू डू अ थिंग, एखाद्या व्यक्तीला एखादा टास्क करण्यासाठी निवडणे, त्याला आपण म्हणतो टू फॉल टू समवन्स लॉट. इट फेल टू माय लॉट टू ऑर्गनाइज अ गेट टुगेदर ऑफ द फॅमिलीज ऑफ ऑल द एम्प्लॉईज वन्स अ इयर. मला निवडलं गेलं जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांच्या फॅमिलीचं गेट टुगेदर कंडक्ट करण्यासाठी, मॅनेज करण्यासाठी, ऑर्गनाइज करण्यासाठी. ओके, एखाद्याला निवडणे ती एखाद्या टास्क साठी. ए फार क्राय, एखादी गोष्ट दूर असणे, फार डिस्टन्स किंवा व्हेरी डिस्टंट. व्हेरी डिस्टंट म्हणजे फार अंतरावरती असणे किंवा एखाद्या गोष्टी घडण्याची शक्यता फार कमी असते, फार डिस्टंट म्हणतो आपण. फॉर इंडिया टू रिड्यूस द पॉप्युलेशन ग्रोथ टू द डिझायर्ड लेवल इज स्टील अ फार क्राय. म्हणजे काय, जे आपण बोलतोय ना ते घडण्याच्या पासून फार दूर असणे. आपण म्हणतो ना की जसं की फार्मर्स आहेत मराठवाड्यातले फार्मर्स, त्यांच्या सुसाइड्स वगैरे रोखण्यासाठी काहीतरी कृती करणं वगैरे, त्याच्यापासून आपण फार दूर आहोत. का, आपल्याकडच्या राजकारणात त्याच्याविषयी घेणं देणं नाही. आपल्याला आपले म्हणजे राजकारणाचे प्रश्नच वेगळे, हा गट तो गट अमुक तमुक हे सगळं चालू आहे. मराठवाड्यातले फार्मर्स त्याचे प्रश्न वेगळे, विदर्भातले फार्मर्सचे प्रश्न थोडेसे वेगळे. यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ कोणाला नाही. वेळ हा गट खरा तो गट खरा, हे पात्र का ते पात्र, हे असलं सगळं चालू आहे. सो दॅट इज वाय दॅट इज फार डिस्टंट की तुम्ही फार्मर्सच्या सुसाइड्स वगैरे होतात याच्यावरती काय विचार करणार आहोत. इथे लक्षात. एखादी गोष्ट काय असते फार दूर असते, विचारांच्या पलीकडे असते. भयानक परिस्थिती आपल्याकडे. अ फिदर इन वन्स कॅप म्हणजे काय असते, एखादी अचिव्हमेंट मिळवणे. अन ऑनर किंवा एखादी अचिव्हमेंट, एखादा सक्सेस मिळवणे. टू गेट द बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड फॉर द 3rd consecutive year is really a feather in her cap. सलग 3दा बेस्ट परफॉर्मन्सचा किंवा बेस्ट परफॉर्मन्सचा जो अवॉर्ड मिळवणं आहे हे तिच्यासाठी काय होतं, फिदर इन हर कॅप. तिच्यासाठी काय होती, अचिव्हमेंट होती, तिचा तो ऑनर होता. म्हणजे काय, तिचा त्या प्रकारे सन्मान होता. ऑनर म्हणजे सन्मान वगैरे आणि अचिव्हमेंट म्हणजे तो सक्सेस, अचिव्हमेंट.
टू फिदर वन्स नेस्ट म्हणजे स्वार्थी वृत्तीने, या ठिकाणी लिहितोय बघा, स्वार्थी वृत्तीने स्वतःसाठी काम करणे, अर्थात स्वार्थी वृत्तीने काम करणे म्हणजे स्वतःसाठी काम करणे. टू प्रोव्हाइड फॉर वन्स ओन कम्फर्ट अँड इंटरेस्ट म्हणजे स्वतःचेच इंटरेस्ट, स्वतःचेच काय करणं, हेतू, जो त्याला आपण काय म्हणतो सेल्फ इंटरेस्ट, स्वतःचा हेतू साधून घेणे, बस इतकंच. ज्याला कळतं त्याला म्हणतात टू फिदर वन्स नेस्ट. पीपल मोस्टली जॉईन पॉलिटिक्स नॉट टू सर्व द सोसायटी बट टू फिदर देअर ओन नेस्ट. लोक पॉलिटिक्स जॉईन का करतात? समाजाची सेवा करण्यासाठी जॉईन नाही करत, ते त्यांचा स्वार्थ साधून घेण्यासाठी पॉलिटिक्स जॉईन करतात. टू फिदर देअर ओन नेस्ट. नेस्ट म्हणजे काय? घरटे. मग त्या घरट्यांना वगैरे काय करणं, थोडक्यात त्यांचं घर वगैरे आहे ते सजावट करणे, त्यासाठी इम्पोर्टेड सगळ्या वस्तू मागवणे वगैरे. असं जर लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात राहील की ते सगळं त्यांचे जे नेस्ट आहे ते फिदर करण्यासाठी, म्हणजे ते सजावट करण्यासाठी. म्हणजे काय? तुमचा स्वार्थ साधून घेण्यासाठी, तुम्हाला पैसे मिळवायचे असतात म्हणून तुम्ही पॉलिटिक्स जॉईन करता. इथे लक्षात. भयानक गोष्ट आहे, पॉलिटिक्सच्या अजिबात नादी लागू नका. पॉलिटिक्स आपल्याला कळायला पाहिजे काय चालू आहे, आपल्याबरोबर काय होते, व्यवस्थित हे कळायला पाहिजे की आपण मत कोणाला द्यायचं. परंतु दूर राहा या गोष्टीपासून. कार्य करता तर आयुष्यात बनवू नका कोणाचं, नाही का. टू फाईट शाय ऑफ, टू अवॉइड, टू कीप अवे फ्रॉम म्हणजे काय म्हणते, अवॉइड करणे म्हणजे टाळणे, टाळणे. एखाद्या दिदीला एखादा दादा कोणत्याही अँगलने ठीकठाक वाटत नाही, मग ती काय करते, त्याला अवॉइड करते, टाळते, राईट. एखाद्या दादाला एखादी दिदी कोणत्याही अँगलने त्याच्यासाठी सुटेबल वाटत नाही, मग तो काय करतो, तिला टाळतो, अवॉइड करतो, बरोबर. जेंडर इक्वालिटी समजून सांगतो. टू कीप अवे फ्रॉम एखाद्या गोष्टीपासून दूर ठेवणे, हा त्याचा मिनिंग आहे. टू फाईट शाय ऑफ. वी शुड नेव्हर फाईट शाय ऑफ हेल्दी क्रिटिसिझम. हेल्दी क्रिटिसिझम काय असतं बघा. आता मी म्हटलं ना की आपल्याकडच्या पॉलिटिशियन्सला फार्मरच्या सुसाइड्स करतायत, याच्यावरती काही धोरणात्मक ठरवावं असं कधी वाटत नाही आणि ते ठरवतही नाहीत. आता हे झालं माझं क्रिटिसिझम, जे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत त्याच्यावरती. आता मला सांगा, मी हे बोलल्याच्या नंतर गव्हर्नमेंटने जर काही व्यवस्थित करायचं ठरवलं आणि जर केलं तर याचा अर्थ काय, मी काही विनाकारण टीका केली का? नाही, काहीतरी चांगलं घडावं म्हणून असं बोललो. अर्थात हे आपलं फक्त शिकण्याच्या लेवलला सुरू आहे. मग हे असं जर बोलत असेल तर याला आपण हेल्दी क्रिटिसिझम म्हणतो. इथे लक्षात, हेल्दी क्रिटिसिझम. मग वी शुड नेव्हर फाईट शाय ऑफ हेल्दी क्रिटिसिझम. आपण त्याला टाळायला नको, त्याच्यापासून दूर राहायला नको. हेल्दी क्रिटिसिझम इज गुड फॉर इट इज द ओनली की टू इम्प्रुव्हमेंट. म्हणजे का, तर हेल्दी क्रिटिसिझम ही इम्प्रुव्हमेंट साठी असणारी एक की आहे. इथे लक्षात. जर माझा एखादा कोणी स्टुडंट आहे, मी जर त्याला त्याच्यावरती क्रिटिसाइज जर केलं, हेल्दी क्रिटिसिझम जर केलं, म्हणजे काय, तू का चुकतोय, तू का चुकतीयस हे जर सांगितलं, त्यांनी वाईट नको वाटून घ्यायला. का बरं? हे त्याच्यासाठी सांगितलेलं आहे, त्याच्या चांगल्यासाठी सांगितलेलं असतं. टू फाइंड फॉल्ट विथ, एखाद्यामध्ये दोष शोधणे, एखाद्यामध्ये नेहमी दोष शोधणे त्याला म्हणतो, किंवा एखाद्याला ब्लेम करणे, त्याच्यावरती काय करणे, आरोप करणे. We should find fault with others only after we have ensured that the fault did not lie with ourselves. आपण दुसऱ्यांमध्ये फॉल्ट शोधू शकतो, शोधायला पाहिजेत, केव्हा, जेव्हा ते फॉल्ट तुमच्यामध्ये नाही. याला म्हणतो आपण, म्हणजे हे सेंटेन्सचा मिनिंग आहे. मग काय, टू फाइंड फॉल्ट विथ म्हणजे एखाद्यामध्ये काय करणं, दोष शोधणे. टू फाइंड फॉल्ट विथ, दोष शोधणे. नेक्स्ट, अ फिश इन ट्रबल्ड वॉटर्स. वॉटर्स अगोदर ट्रबल झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये असणार फिश. आता बघा बरं, टू मेक प्रॉफिट व्हेन अदर्स आर इन ट्रबल. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस वगैरे तुमचा सुरू आहे, बाकी लोकांचा सुद्धा बिझनेस चालू आहे, त्याच बिझनेस मधील, त्याच क्षेत्रातील बाकी लोक ट्रबल मध्ये आहेत, त्यांचा बिझनेस ढासळतोय आणि त्यावेळी तुम्ही प्रॉफिट कमावताय. म्हणजे कधी, कोरोना पिरियड मध्ये काय झालं की ज्या प्रकारे सगळ्या टाईपचे बिझनेसेस काय होत होते, ढासळत होते, त्याच वेळी मेडिकल क्षेत्राशी संबंधित जे काही बिझनेस सुरू होते, म्हणजे मेडिकल्स असतील, मेडिसिन असेल, त्यानंतर
वॅक्सिन तयार करणं असेल, या क्षेत्रातल्या लोकांनी प्रचंड संपत्ती कमावली. त्यावेळी तुम्ही काय करता, स्वतःची प्रॉस्पेरिटी करता. व्हेन अदर्स आर फॉलोइंग इन देअर बिझनेसेस, यू आर गोइंग अप अँड अप, तुम्ही प्रचंड कमावताय. टू मेक प्रॉफिट व्हेन अदर्स आर इन ट्रबल, बाकी लोक ट्रबल मध्ये असताना तुम्ही प्रचंड कमावताय, त्याला म्हणतात टू फिश इन ट्रबल्ड वॉटर्स. इट इज inhuman to fish in troubled waters and a man of God would never do it. म्हणजे जेव्हा बाकी लोक ढासळतायत त्यांच्या उद्योगांमध्ये, तेव्हा तुम्ही प्रचंड कमावताय वगैरे, असं जर कोणी करणारा, असं करायला नाही पाहिजे. इनह्युमन आहे, अमानवीय, अमानवीय आहे ते. टू फिश इन ट्रबल्ड वॉटर्स अँड गेट अ मॅन ऑफ गॉड वुड नेव्हर डू इट. जो चांगला माणूस आहे तो कधीही असं करणार नाही. परंतु कोरोना पिरियड मध्ये अशा प्रकारे लोक वागलेत, तुमच्या लक्षात येत असेल. नेक्स्ट इडियम, अ फिश आउट ऑफ वॉटर. म्हणजे हे पाणी आहे, पाण्यामध्ये मासा असला तर त्याला काय अडचण नाही, राईट. एक मासा आहे वगैरे समजा, त्याला पाण्यामध्ये काय अडचण नाही. तो जेव्हा पाण्यामध्ये नाही, तो जमिनीवरती जरी असा मासा तो येऊन जर पडला, कसा असेल मासा, अशा प्रकारे असेल. हा जो मासा आहे तो जेव्हा जमिनीवरती येऊन पडेल तेव्हा काय होईल, त्याला ते अनकम्फर्टेबल असेल ना सगळं, कारण पाण्यामध्ये तो कम्फर्टेबली राहू शकतो, जमिनीवरती नाही. म्हणजेच काय, अ फिश आउट ऑफ वॉटर, पाण्याच्या बाहेर जर मासा आला तर इन अनकॉन्जेनियल अँड अनकम्फर्टेबल सराउंडिंग्स, त्याला काय होईल, ते सगळं अनकम्फर्टेबल वाटेल, सराउंडिंग त्याचं अनकम्फर्टेबल असेल. म्हणजे तुम्हाला सांगतो, कधी जेव्हा तुम्ही एखाद्या मित्राच्या लग्नामध्ये जाताय, तुमच्या मित्राचं लग्न आहे, तुम्ही त्याच्या ओळखीचं तुम्ही एकटेच आहात, तुमच्या ओळखीचं तो नवरदेव सोडून दुसरं कोणीच नाही, आणि मग तुम्हाला ते कळत नाही, सगळं ऑकवर्ड वगैरे वाटायला लागतं. का? कारण तुमच्या ओळखीचं जवळपास कोणीच नाही. ज्याचं लग्न आहे तो तिकडं नवरी आणि तो त्याच्यामध्ये सगळा गुंग आहे, अशी परिस्थिती आहे. मग तुम्हाला ते सगळं ऑकवर्ड वाटेल, अनकम्फर्टेबल वाटेल, राईट. तसं वाटणं त्याला म्हणतो आपण अ फिश आउट ऑफ वॉटर. त्याच ठिकाणी तुमचे जर वेगळे मित्र असते, मग तुम्ही गप्पा मारत बसले असते, टाळ्या देत बसले असते, राईट, कम्फर्टेबल वाटलं असतं. When I was transferred to a branch office in a remote area, I felt like a fish out of water. सेंटेन्स काय सांगतं, जेव्हा मला एका रिमोट एरियामध्ये दूरवरती ब्रांच ऑफिसमध्ये टाकलंय का आमच्या ऑर्गनायझेशनच्या, त्यावेळी मला तिथं काय वाटलं, एकतर अनकम्फर्टेबल वाटत होतं, म्हणून आय फेल्ट लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. म्हणून मला माशाला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जसं वाटेल, अनकम्फर्टेबल होईल, तशा प्रकारे मला तिथं फील व्हायचं. नेक्स्ट, टू फॉलो सूट means to do as some other person has done before. एखाद्या व्यक्तीने अगोदर जर काहीतरी केलेलं आहे, तशाच प्रकारे कृती करणं, त्याला म्हणतात टू फॉलो सूट. म्हणजे जसं की बघा, मी शिकवायला वगैरे सुरुवात करतो, मी जसं की शॉर्ट्स वगैरे बनवतो, युट्यूब चॅनलला आपले शॉर्ट्स वगैरे येतात, दररोज एक शॉर्ट किंवा युट्यूब रील तुमच्यापर्यंत पोहोचतो, कुठलीतरी कॉन्सेप्ट असेल, इडियम असेल, अशा प्रकारे. आणि तसंच जर कोणीतरी सुरू जर केलं तर त्याला काय म्हणता येईल, टू फॉलो सूट. गेटिंग इट? अर्थात त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, करायला पाहिजे. कशा ना कशा माध्यमातून चांगला कॉन्टेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. ओके. द फर्स्ट हाऊस इन द स्ट्रीट हॅड गीझर इन्स्टॉल्ड ऑन द रूफ अँड द अदर्स फॉलोड द सूट. म्हणजे या रस्त्याच्या साईडला एका ठिकाणी एक जे घर आहे, त्यांनी काय केलं होतं, दे वर द फर्स्ट, त्यांनी काय केलं, गीझर रूफवरती इन्स्टॉल केलं, आणि त्यानंतर बाकीच्यांनी सुद्धा ते फॉलो केलं, दे फॉलोड द सूट, त्यांनी त्या प्रकारे काय करणं, फॉलो करणं. चलो नेक्स्ट एरिया, फुल्स पॅराडाईज. हे फार इंटरेस्टिंग आहे. मूर्खांचं नंदनवन म्हणतो आपण त्याला. म्हणजे एखादी व्यक्ती मूर्खाच्या नंदनवनात राहते, फुल्स पॅराडाईज. मग हे काय आहे, अगोदर तुम्हाला फक्त मिनिंग सांगतो, त्यानंतर मला जो किस्सा सांगायचा तो सांगतो, त्यानंतर सेंटेन्स बघू. अ स्टेट ऑफ इमॅजिनरी ऑर अनरियल हॅपीनेस. इमॅजिनरी म्हणजे काय, कल्पनेतील. ओके. अनरियल जे खरे नाही असे. मग आता बघा बरं, फुल्स पॅराडाईज काय असतं. एमपीएससी करणाऱ्या मुलांमध्ये सर्व नाही, काही लोक सिरियस असतात, मस्त अभ्यास चालू असतो. एक गट असा असतो बघा, हा त्यांना म्हणणार अहो पीएसआय साहेब चला चहा घ्या. दुसरा त्याला म्हणणार चला डीसी साहेब, म्हणजे काय, डेप्टी कलेक्टर साहेब. एकमेकांचे नाव ठेवले यांनी, एक त्याला म्हणतो डीसी,
हा त्याला म्हणतो PSI, दुसरा म्हणतो इन्स्पेक्टर, दुसरा म्हणतो STI साहेब. काही काही नेते लोक नाव ठेवले की तहसीलदार. मी एका लायब्ररीमध्ये अभ्यास करायचो, मी कोणत्या शहरामध्ये कोणत्या लायब्ररीत अभ्यास करायचो हे सांगत नाही. त्यावेळी एका जणाला, एका कॅन्डिडेटला बाकी सर्वांनी मिळून तहसीलदार केलं होतं आणि दिवसभर त्याला ते तहसीलदार म्हणायचे. त्यालाही ते खुश, तोही खुश व्हायचा, प्रचंड खुश व्हायचा असं तहसीलदार साहेब म्हटल्यानंतर. त्याला वाटायचं तालुकाच आपल्या हातात दिला यांनी. ओके. आणि मग तो जो अनरियल हॅपीनेस असतो ना, दॅट इज नोन ॲज फुल्स पॅराडाईज. इथे लक्षात. मी जेव्हा एनसीसी करायचो, एनसीसी करत असताना माझे 2 मित्र होते. एक मित्र, आता इंडियन आर्मी मध्ये कमिशन ऑफिसरच्या रँक्स असतात, लेफ्टनंट असते, कॅप्टन असते, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर अशा. एक मित्र, माझे दोन्ही मित्र आहेत बरं का. ए हा मित्र माझ्या बी या मित्राला म्हणायचा कॅप्टन, कॅप्टन, आणि हा त्याला म्हणायचा मेजर. आता मेजर ही इंडियन आर्मी मधील फार मोठी रँक आहे. इंडियन आर्मी मध्ये कमिशन ऑफिसर म्हणून तुम्ही गेल्याच्या नंतर जवळपास एक साधारणतः 10-1 वर्षानंतर असेल कदाचित, 6-7 वर्षानंतर तुम्ही मेजर बनता. आणि एनसीसी मध्ये असताना एक जण त्याला म्हणायचा कॅप्टन, दुसरा त्याला म्हणायचा मेजर. आणि यांनी कधीही सीडीएस पास केली नाही, यांनी कधीही इंटरव्ह्यूज दिले नाही. याला आणि ते तुम्हाला खुश, एकदम प्रचंड खुश व्हायचे एकमेकाला कॅप्टन मेजर म्हटल्यानंतर. ते जे आहे दॅट इज फुल्स पॅराडाईज. ओके. You are living in a fool's paradise if you are expecting the finance minister to lower the income tax rates. तुम्ही मूर्खाच्या नंदनवनात राहताय जर तुम्हाला असं वाटत असेल की फायनान्स मिनिस्टर आपलं इन्कम टॅक्स रेट्स कमी करेल. असं काही होत नाही, त्यांचं वेगळं डोक्यात असतंय. चलो नेक्स्ट. फ्रेंच लीव. फ्रेंच लीवचा मीनिंग आहे न सांगता, नोटीस पिरियड न दे, म्हणजे कोणती नोटीस न देता, कोणतीही अगोदरची इन्फॉर्मेशन न देता तुम्ही सरळ सरळ कामावर गैरहजर राहता, याला म्हणतात फ्रेंच लीव. आता हे फ्रेंच लीव म्हटलंय त्यांनी, कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे फ्रान्समध्ये होत असेल, होतही असेल, लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही ठेवा, परंतु हे भारतात प्रचंड घडतंय बघा. म्हणजे न सांगताच निघून जायचं आणि 4-8 दिवसानंतर मेडिकल सर्टिफिकेट पाठवून द्यायचं की मी मेडिकल लीव वरती आहे, मी कामाला येऊ शकत नाही, मागचे 8 दिवस झाले. याला म्हणतात फ्रेंच लीव. आलं लक्षात. अब्सेन्स फ्रॉम ड्युटी विदाउट टेकिंग प्रॉपर लीव. तुम्ही प्रॉपर लीव घेण्याच्या ऐवजी तुमच्या ड्युटीवरती अब्सेंट राहताय, दॅट इज नोन ॲज फ्रेंच लीव. ओके. शी वेंट ऑन फ्रेंच लीव रिगार्डलेस ऑफ कॉन्सिक्वेन्सेस. ती फ्रेंच लीव वरती निघून गेली रिगार्डलेस ऑफ कॉन्सिक्वेन्सेस. कोणत्या कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम, कोणत्याही परिणामांचा विचार न करता ती फ्रेंच लीव वरती निघून गेली. आता फ्रेंच लीव ही एक इडियम मी तुम्हाला सांगितली ना, फ्रेंच लीव. तर अशाच प्रकारे फ्रेंच, FRENCH, फ्रेंच, आणि पुढे आणखी एक शब्द असणारी दुसरी एखादी इडियम आठवते का तुम्हाला सांगा. ओके. फ्रेंच लीव ही तर मी तुम्हाला सांगितली. फ्रेंच, चला मी सांगून देतो. फ्रेंच या शब्दानंतर आणखी एक शब्द येतो KISS, किस. किस म्हणजे आपण म्हणतो ना, आता म्हणतो म्हणजे काय, फार वेगळं वगैरे काही नाही, अश्लीलता वगैरे काही नाही. KISS, किस म्हणजे काय असते, त्याला मुका घेणे मराठीमध्ये शब्द आहे. काही ठिकाणी त्याला पप्पी असा सुद्धा शब्द आहे, ते तुमच्याकडे असेल, तुम्ही गाणे वगैरे ऐकत असाल. माझ्या कानावर थोडं फार पडलंय म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ओके. सो फ्रेंच किस. एका पुस्तकामध्ये ही सुद्धा एक इडियम म्हणून सांगितली, त्याचं मिनिंग सुद्धा दिले, म्हणून मी तुम्हाला जस्ट लिहून दिले. वाटलं तर लिहून घ्या, बाकी काही विचार त्याच्यावरती करू नका. नेक्स्ट इडियम, फ्रॉम हँड टू माउथ. इडियमचं मिनिंग बघा, विदाउट मेकिंग एनी प्रोव्हिजन्स फॉर टुमॉरो. हा एक अर्थ आहे, म्हणजे काय, तुम्ही भविष्यासाठी कोणतीही तरतूद करत नाहीये. कन्झ्युमिंग एव्हरी डे व्हॉट एव्हर लिटल इज अर्न. जेवढं काही तुम्ही अर्न करताय, कमावताय, तेवढं काय करणं, कन्झ्युम करणं, खाणं, संपवणं. ओके. तो एक अर्थ आहे फ्रॉम हँड टू माउथ. फ्रॉम हँड टू माउथ म्हणजे जेवढं तुमच्या हाताला दिवसभरातून भेटतंय, कष्ट करून, काम करून, जेवढं कमावताय तेवढं तुम्ही संध्याकाळी बसून खाताय, गमावताय, याला म्हणता येईल फ्रॉम हँड टू माउथ. इवन 76 years after independence, most Indians are still living from hand to mouth. म्हणजे स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर सुद्धा आपल्याकडे कितीतरी भारतीय लोक असे आहेत जे रोजच्या जेवणासाठी, 2 टाइमच्या जेवणासाठी त्यांना कमवावं लागतं, तेव्हा त्यांना खायला भेटतं.
आणि खरंच फार मोठी शोकांतिका आहे. आपण आपल्या देशातील नागरिकांच्या काही गोष्टींची सोय करू शकलेलो नाही. त्याच्यामध्ये बेरोजगारी हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. नेक्स्ट इडियम इज इन फुल स्विंग ऍट द हाईट ऑफ ऍक्टिव्हिटी. म्हणजे जर एखादी कृती होताना तुम्ही त्याच्या पीकला आहात, एकदम हाईटला आहात, म्हणजे काय, पूर्व परीक्षा जवळ आलेली असताना तुमचा अभ्यास प्रचंड सुरू असतो. म्हणजे दिवसभर तुम्ही कधी बाहेर निघत नाहीत, आले तरी एकटेच येता, चहा पिऊन वापस जाऊन बसता. सकाळी नाश्त्याला सुद्धा येताना तुम्ही येता लवकर, नाश्ता करता, निघून जाऊन बसता. राईट, त्याला म्हणायचं ऍट द पीक. एखादी गोष्ट घडता त्याच्या पीकला आहे, म्हणजे अभ्यास करताना तुमचा अभ्यास प्रचंड चालू आहे, त्याला म्हणू आपण इन फुल स्विंग. दिवाळी इज क्लोज ऍट हँड, म्हणजे दिवाळी फार जवळ आलेली आहे. अँड द फेस्टिवल सीझन इज इन फुल स्विंग, आणि जो काही सणाचा जो टाइम आहे तो फुल स्विंग मध्ये आहे, म्हणजे प्रचंड त्याचं काय चालू आहे, सेलिब्रेशन सुरू आहे. नेक्स्ट, टू गेट इन टू हॉट वॉटर. आता बघा, टू गेट इन टू हॉट वॉटर, तुम्ही आंघोळीला गेलाय, गिजर सुरू केलंय, आणि गिजर सुरू केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही शॉवर सुरू करता, शॉवर मधून मिक्स म्हणजे ठीकठाक वॉटर यायला पाहिजे, जसं की आपण त्याला कोमट वगैरे म्हणून, आंघोळीसाठी व्यवस्थित असेल असं. परंतु जास्त गरम पाणी यायला लागतं, हॉट वॉटर, मग तुम्हाला अनकम्फर्टेबल व्हायला लागतं, ते भाजायला लागतं ना अंग. मग काय, टू गेट इन टू अन ऑकवर्ड सिच्युएशन, म्हणजे तुम्हाला आता ते एकदम ऑकवर्ड बघायला. ऑकवर्ड सिच्युएशन अर्थात मला सांगा, फारच गरम पाणी जर अंगावर पडायला लागलं, तुम्हाला ते ठीक वाटणार आहे का? नाही, सगळं ऑकवर्ड होणार आहे, अनकम्फर्टेबल होणार आहे, तशा प्रकारे फील होणं किंवा त्या सिच्युएशन मध्ये असणं. इफ दीज प्लेयर्स क्रिटिसाइज द बीसीसीआय इन पब्लिक, दे विल बी गेटिंग इन टू हॉट वॉटर. प्लेयर जर बीसीसीआय ला पब्लिकली क्रिटिसाइज जर करायला लागले, तर त्यांना नंतर बीसीसीआय बरोबर पाहून घेत. राईट, नेक्स्ट टाइमला टीम मध्ये ते नसतातच. इथे लक्षात, टू गेट इन टू हॉट वॉटर्स. टू गेट अ हँग ऑफ द थिंग, एखाद्या गोष्टीचं सगळ्या गोष्टी माहित असणं आजूबाजूच्या, म्हणजे एखादी बाब घडतीये, टू गेट अ हँग ऑफ द थिंग, तर त्याच्या आजूबाजूला काय चालू आहे वगैरे हे सगळं माहित करून घेणं. म्हणजे आज जर तुम्ही पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही ट्रेनिंग वगैरे संपवली आणि एखाद्या ठिकाणी जर गेलात, ज्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग आहे, सुरुवातीच्या 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणचा गाव असेल, पोलीस स्टेशन असेल, पोलीस चौकी असेल, त्या ठिकाणच्या प्रत्येक लहान सहान गोष्टी, इन्स अँड आउट्स तुम्हाला माहिती पाहिजे. राईट, म्हणजे काय, टू गेट अ हँग ऑफ द थिंग, टू अंडरस्टँड द जनरल मिनिंग अँड इम्प्लिकेशन्स ऑफ एनिथिंग. तुम्ही त्या ठिकाणी राहताय, काम कसं करायचे हे माहिती पाहिजे, त्या ठिकाणी कोणकोणते जाती धर्माचे लोक आहेत, कोणकोणते काय काय आहे त्या ठिकाणी, हे सगळं माहिती पाहिजे, जेणेकरून तुम्हाला डिसिजन्स घ्यायला सोपं जाईल. एखादी गोष्ट घडली तर त्याचे परिणाम वगैरे काय होतील हे सुद्धा माहिती पाहिजे. त्याला म्हणतो आपण टू गेट अ हँग ऑफ द थिंग. यू शुड नॉट बॉदर, म्हणजे फार काळजी करायला नको, विचार करायला नको, टेन्शन घ्यायला नको. यू शुड नॉट बॉदर, बॉदरचं मिनिंग सांगितलं मी तुम्हाला, ब्रदर नाही हा, ते बॉदर आहे. यू शुड नॉट बॉदर अबाउट मायनर डिटेल्स, यू शुड ट्राय टू गेट द हँग ऑफ द थिंग, हँग ऑफ द आर्ग्युमेंट. तू फार लहानसहान गोष्टींकडे लक्ष, मायनर डिटेल्स, मायनर डिटेल्स म्हणजे काय, फार छोट्या मोठ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी त्याच्याकडे लक्ष न देता इन जनरल त्याचे मिनिंग वगैरे काय आहे ते फक्त समजून घे, आर्ग्युमेंट्स. ओके, टू गेट द बेटर ऑफ, टू स्कोर अ विक्ट्री ओव्हर, एखाद्यावरती विजय मिळवणं, विजय संपादन करणं. इन दिस बॅटल ऑफ नर्व्स द गव्हर्नमेंट गॉट द बेटर ऑफ द अपोजिशन, म्हणजे काय करणं, गव्हर्नमेंटने काय विजय, कोणावर विजय मिळवलाय, अपोजिशनवरती, अपोजिशनवर विजय मिळवणं, एखाद्यावरती विजय संपादन करणं, विजय मिळवणं. नेक्स्ट, टू गिव्ह अ पीस ऑफ वन्स माइंड, टू गिव्ह अ पीस ऑफ वन्स माइंड म्हणजे काय, एखाद्याला मार मार झापणं, त्याला क्रिटिसाइज करणं. म्हणजे जर बघा सेंटेन्स बघा, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. द चीफ मिनिस्टर गेव अ पीस ऑफ हर माइंड टू द करप्ट ऑफिशियल्स, जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, चीफ मिनिस्टरने काय केलं, त्यांना प्रचंड झापलं, त्यांना खडसावलं. येते का लक्षात, त्याला आपण म्हणतो टू गिव्ह अ पीस ऑफ हिज माइंड और हर माइंड, वन्स माइंड. इथे लक्षात, पीस ऑफ वन्स माइंड, समोरच्याला भ्रष्टाचारी वगैरे जर कोणी असेल तर त्याला झापणं, खडसावणं. इथे लक्षात, टू रिब्यूक. चला, आजच्या लेक्चर मध्ये या 30 इडियम्स होत्या. प्रत्येक इडियम व्यवस्थित समजावून सांगितली, तुम्ही सुद्धा समजून घेतलेली असेल. तुमच्याकडे याची लिस्ट असायला पाहिजे आणि नंतर त्याला तुम्ही रिवाइज करू शकता. या लेक्चर मध्ये या ठिकाणी थांबतो. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत जय हिंद.